शेतकऱ्यांसाठी चालवण्यात येणारी पीएम किसान महासन्मान निधी ही योजना आहे। या योजनेअंतर्गत दर 4 महिन्याला 2000 रुपयाचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जातो। परंतु मागच्या वर्षीपासून काही शेतकरी असे होते की जे पीएम किसान योजनेच्या हप्त्यापासून वंचित होते, म्हणजे जे पात्र असून सुद्धा वंचित होते। अशा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। ती अपडेट नेमकी कोणती आहे किंवा पीएम किसान योजनेचा जो 22वा हप्ता आहे तो हप्ता कधी मिळणार तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी येणार याबद्दल प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे। कारण पीएम किसान योजनेचा हप्ता दर 4 महिन्यातून 2000चा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतो। तर हा हप्ता कधी येणार पुढे जाऊन पाहणारच आहोत। परंतु ज्यांचे हप्ते आतापर्यंत आले नाहीत, म्हणजे बऱ्याच जणांचे हप्ते आहेत की ज्यांना येत होते परंतु ते मधूनच बंद झाले आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। त्या शेतकऱ्यांनी पुन्हा लँड सीडिंग, आधार लिंक आणि ई-केवायसी जर करून घेतली असेल तर या सर्व शेतकऱ्यांचा डेटा हा राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवलेला आहे। अशा सर्व शेतकऱ्यांना त्यांचं जे थकीत अनुदान म्हणजे थकीत हप्ते राहिलेले आहेत ते सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या 22व्या हप्त्याबरोबर जमा होणार आहेत। त्याचबरोबर ज्यांची ई-केवायसी किंवा लँड सीडिंग करायचं राहिलं असेल त्या शेतकऱ्यांना लँड सीडिंग किंवा ई-केवायसी किंवा आधार लिंक करून घेण्याचं महत्त्वपूर्ण अपडेट सरकारकडून आलेले आहे। आतापर्यंत ज्यांची झालेली आहे त्यांचा डेटा केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे। त्यांना राहिलेले हप्ते तर मिळणारच आहेत, शिवाय इथून पुढे त्यांचे सर्व हप्ते हे रेग्युलर होणार आहेत, म्हणजेच पीएम किसान योजनेचे हप्ते रेग्युलर होणार आहेत। आणि तुम्हाला माहित आहे पीएम किसानचाच डेटा आहे तो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी वापरला जातो आणि हाच डेटा घेऊन नमो शेतकरीचा जो हप्ते आहेत ते सुद्धा हप्ते 6000 रुपये वर्षाला दिले जातात। हे हप्ते सुद्धा त्याच डेटाच्या बेसवरती दिले जाणार आहेत। सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हा कधी येणार, तर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हा मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये येणार आहे। म्हणजे 15 ते 19 तारखेच्या मध्ये हा पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता येणार आहे, मार्चच्या 15 ते 19 तारखेच्या मध्ये। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।